त्यामुळे मला कोणाला दुखवायचं नाही, पण आपण कशी शिक्षण पद्धती झालेली आहे किंवा आपण मुलांना कसं वाढवतो याचे काही उदाहरणं मला सांगायचे. आणि जेव्हा जेव्हा मी मुलगा म्हणेल याचा अर्थ मुलगा आणि मुलगी असा घ्यावा. ग्रीन इंडिया नावाची आमची प्री प्रायमरी स्कूल आहे नासर्डी ब्रिजला. हे लहान मुलं आमच्याकडे सकाळी मी यांच्याशी गप्पा मारतो, त्या मुलांच्या गप्पा फार भारी असतात. हे नर्सरी ज्युनियर केजीचे पोरं म्हणतात माझे बाबा आहे ना, माझे बाबा स्पायडरमॅन आहे. कोणी म्हणतो नाही नाही माझे बाबा सुपरमॅन आहेत. आता एक नवीन प्रकार आला हनुमान, कारण की हनुमान जय गणेश सारखे अॅनिमेशन्स मुळे ते म्हणतात माझे बाबा हनुमान आहेत. असे मुलांच्या अतिशय इनोसंट गप्पा मुलांच्या असतात. आणि किमान मी आतापर्यंत 4 लाख पालकांना 10वीच्या मुलांना काउन्सिलिंग केलेलं आहे. 8वी 9वी 10वीच्या मुलांच्या अभ्यासावर मी काम करतो. मैत्री अभ्यासाची पुस्तक याच्या 2.5 लाख कॉपी सेल झाल्या. नापासांची शाळा पहिल्यांदा भारतात मी काढली आणि हे विषय कॉन्सेप्ट आणले. त्यामुळे पालक खूप बघितले, 10वीची मुलं मी खूप बघितलेले आहेत. खूप म्हणजे किमान 2-4 लाख मुलांशी चर्चा झाल्या. आणि या 10वीच्या मुलांची कॉमन कंप्लेंट किंवा कॉमन डायलॉग असतो माझे बाबा आहेत ना, माझे बाबा हिटलर आहेत. नर्सरीला हा म्हणतो माझे बाबा सुपरमॅन आहेत, आणि हा 10वीला आला तर हिटलर कसा होतो, हा सुपरमॅनचा हिटलर कसा होतो, ही प्रोसेस काय, त्याचे कारण काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आपण पहिलीचा अभ्यास अरे सोन्या अरे बोन्या अरे अभ्यास करणं माझ्या चोकोल्या ओले ओले म्हणून दाखव माझा नर्सरी जॉनी जॉनी येस पापा एकदम मस्त. आणि 10वीला नंतर अरे गाढवा कळत नाही का, सोन्याचा गाढवा हा का होतो, याला शिक्षण पद्धती जबाबदार आहे का, त्याला खूप ताण तणाव टेन्शन्स नाही आमचं आयसीएसई बोर्ड आहे सीबीएसई बोर्ड आहे त्या प्रेशर ते कारण आहे का, काय कारण आहे तेच आज आपण समजून घ्यायला इथं जमलेलो आहोत. तुम्ही सगळ्यांनी रस्त्यावर डोंबारीचा खेळ बघितलेला असेल आणि त्या डोंबरेच्या खेळामध्ये ती मुलगी अतिशय आत्मविश्वासाने जात असते. त्या दोरीवरनं ती अतिशय व्यवस्थित कॉन्फिडंटली जात असते. ती खाली पडली तर तिचा फ्रॅक्चर होऊ शकतो, तिला लागू शकतं, तिला इजा होऊ शकते, पण ती अतिशय आत्मविश्वासाने त्या दोरीवरनं जात असते. कारण की ती दोरीवरनं जात असताना ती खाली पडली तर तिला लागू शकतं, पाय फ्रॅक्चर होऊ शकतं, पण दोरीवर जात असताना तिला एक आवाज कानी येत असतो आणि तो आवाज असतो ढोलकीचा. आणि तो ढोलकीचा आवाज तिला सांगत असतो बाळा तू पडणार नाही, तुला लागणार नाही, तू पडली तर आम्ही आहोत, आम्ही तुला कॅच घेऊ, तू काळजी करू नकोस, तू आत्मविश्वासाने या दोरीवरनं जा. आणि ती ढोलकी वाजवणारं दुसरं तिसरं कोणी नसतं. ढोलकी वाजवणारा एक तर तिचे बाबा असतात किंवा आई असते, आणि ती बाबा आई त्या ढोलकीच्या आवाजाने तिला मोटिवेट करून पुढे जाण्यासाठी सांगत असते. मला इथे जमलेल्या सर्व पालकांना, सर्व शिक्षकांना, सर्व शाळांना हाच प्रश्न विचारायचा आहे, आपल्या ढोलकीचा आवाज आपल्या मुलांच्या कानापर्यंत पोहोचतो आहोत का? शिक्षक जेव्हा ढोलकी वाजवतात, टीचर जेव्हा ढोलकी वाजवतात त्यावेळेस तो आवाज मुलांच्या कानापर्यंत पोहोचत आहे का? का आपल्याला माहितीच नाही ढोलकी कशी वाजवायची, मुलांना कसं मोटिवेट करायचं असतं, मुलांना कसं ऍप्रिशिएट करायचं असतं, मुलांचं कसं कौतुक करायचं, कौतुकातून मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा असतो, हे आपल्या शिक्षण पद्धतीला किंवा आपल्या पॅरेंटिंग स्किल्स मध्ये आपल्याला माहितीच नाही की काय. काय असतं आपला समाज, आपली संस्कृती, आईचे खूप आपला समाज, आपली संस्कृती आईचे खूप गोडवे गात असतं. आई वडिलांवर खूप लिहून घेतले लिटरेचर मध्ये. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आ आणि आत्मा म्हणजे आई असा त्याचा अर्थ आहे. जगामध्ये देव सगळीकडे नसतो म्हणून आईचा जन्म वगैरे वगैरे असं खूप ऐकलंय. शिक्षकांच्या बाबतीमध्ये, गुरुच्या बाबतीमध्ये तर इतकं काय काय लिहून ठेवलेलं आहे. आणि गुरु शिष्याच्या नात्यामध्ये केवढं एक्सप्लॉयटेशन आहे हे याची उदाहरणं आमच्याकडे आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः हे आपण म्हणतो, पण वस्तुस्थिती तशी आहे का हो? रॉयटर सारख्या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने केलेले निष्कर्ष हे हादरवणारे आहेत आपल्याला. रॉयटर सारखी जगप्रसिद्ध वृत्तसंस्था, जिला टाइम्स ऑफ इंडिया पासून, द हिंदू पासून जगातले सगळे टॉपचे न्यूजपेपर डोळे झाकून ज्या वृत्तसंस्थेवर विश्वास ठेवते, तिचे सर्वे, तिचा निष्कर्ष हा फार हादरवणारा आहे. रॉयटर सारखी जगप्रसिद्ध वृत्तसंस्था सांगते भारत म्हणजे लहान मुलांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक देश. बघा, भारत म्हणजे लहान मुलांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक देश.
लहान मुलांच्या दृष्टीने धोकादायक देशाच्या यादीमध्ये भारताचा 6वा क्रमांक लागतो. पहिले आहे युगांडा, मग कांगो, मग इराक, 5व्या क्रमांकावर सोमालिया आणि अफगाणिस्तान आहे आणि 6व्या क्रमांकावर भारत आहे. कुठे गेलं? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर वगैरे वगैरे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. वस्तुस्थिती काय आहे? 40 कोटी संख्या असलेले हे लहान मुलं, आई वडील त्यांचे ताणतणाव मुलावर काढतायत, शिक्षक त्यांचे ताणतणाव, टेन्शन, फॅमिली प्रॉब्लेम्स मुलांवर काढत असतात. कारण की भारतामध्ये बाप होणं खूप सोपं आहे, वडील होणं अवघड आहे. भारतामध्ये आई होणं खूप सोपं आहे, आई पण येणं अवघड आहे. आणि भारतात जर सर्वात जास्त कुठली गोष्ट सोपी असेल ना, ती म्हणजे शिक्षक होणं आहे. सगळीकडे ऍप्लिकेशन केलं, जॉब नाही मिळाला तर शेवटचा जॉब कन्फर्म असतो, शिक्षक व्हायचा. आणि त्या याच्यामध्ये मग मुलं कसे घडणार आहेत? आज जगातले मोठमोठे सर्वे सांगतात की ओके, तुम्ही कॉलेजला शिकवता का, इंजिनियरला शिकवता का, तुम्हाला 5,000 पगार. आणि तुम्ही प्री प्रायमरी, तुम्ही 1ली ते 10वीच्या मुलं शिकवता का, तुम्हाला 40,000 पगार. ही आजची परिस्थिती व्हायला पाहिजे, पण त्याची कम्प्लीट उलटी आहे. कारण की मुलांना घडवायचं कसं, त्या संदर्भात कुठल्याच गोष्टी आपल्या याच्यात नाही. भारतात 1400 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण या 1400 इंजिनिअरिंग कॉलेज मधनं जी वर्ल्ड क्लास टॅलेंट म्हणून ज्या मुलांची निवड व्हायला पाहिजे, त्या मुलांची संख्या हार्डली 20 ते 25,000 आहे. म्हणून तर काउंट कॅसलर सारखा विचारवंत म्हणतो, जेव्हा भारतात आला आणि त्याने पुस्तक लिहिलं भारतावर, तर त्याच्या पहिल्याच पानावर इतकं सुंदर वाक्य त्याने लिहिलं. बघा ते पुस्तकामध्ये वाक्य. काउंट कॅसलर सारखा विचारवंत म्हणतो, भारत एक श्रीमंत देश आहे, इथे गरीब लोक राहतात. भारत एक श्रीमंत देश आहे, इथे गरीब लोक राहतात, गरीब विचारांची लोक राहत असतात, गरीब थॉटची लोक इथं राहत आहेत. म्हणजे मॅन पॉवर आपल्याकडे खूप आहे, पण ज्या पद्धतीने घडवायला पाहिजे. म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये भारताचे तरुण वाढतायत, शिक्षण घेतायत, पदवी घेतायत, पण पदवी बरोबर ज्या गोष्टी ग्रहण शक्ती असेल, निर्णय शक्ती असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग असेल, काम करण्याची वृत्ती असेल, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते येत नाही. कारण ते आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या गोष्टीच अवेलेबल नाहीत असं वाटतं.